पोरीने इंस्टाग्रामवरती मेसेज करून कात्रज घाटामध्ये भेटण्यासाठी बोलवलं. तिथं गेल्यानंतर या मुलाला जिवंत पुरलं. तो मुलगा वाचला तर आपली मोठी पंचायत होईल म्हणून त्याला पुन्हा बाहेर काढलं. त्याच्या अंगावरती ऑपरेशन करणाऱ्या ब्लेडनी वार केले. त्याचा गळा चिरला. तरीही तो मुलगा वाचल म्हणून त्याला दगडाने ठेचलं. ही घटना काही एखाद्या चित्रपटामधील नाही, तर ही घटना घडली आहे पुण्यातील कात्रजमध्ये. 31 डिसेंबरचा दिवस होता. तो दिवस म्हणजे मुलांच्या पार्टीचा दिवस. त्याच दिवशी संध्याकाळी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये अनिता गचंड नावाच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. ती तक्रार होती त्यांचा 17 वर्षाचा मुलगा अमन बेपत्ता असल्याची. 29 डिसेंबरपासून अमनचा फोन नंबर बंद लागतोय, त्याची गाडीही गायब आहे आणि तोही गायब आहे. त्याच्या मित्राकडे चौकशी केली पण कुठेही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही, अशी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती अमनची आई अनिता यांनी. पोलिसांनी लगेचच अनिता यांची तक्रार नोंद करून घेतली आणि अमनचा शोध सुरू झाला. अमन पोलिसांना सापडला पण अतिशय विचित्र अवस्थेमध्ये. त्याचा गळा चिरलेला होता, अंगावरती वार होते आणि त्याचं डोकंही दगडांनी ठेचलेलं होतं. अमनला इंस्टाग्रामवरती मेसेज करणारी ती मुलगी कोण होती आणि त्या मुलीला कात्रज घाटामध्ये भेटण्यासाठी गेल्यानंतर अमन बरोबर काय घडलं, चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहूया. काही दिवसापूर्वी टिंगरे नगर परिसरामध्ये गचंड कुटुंब राहण्यासाठी आलं होतं. अनिता गचंड यांना 2 मुलं होती. त्यांचा मोठा मुलगा नातेवाईकांबरोबर मुंबईला राहायला होता, तर त्यांचा लहान मुलगा अमन त्यांच्याबरोबरच राहत होता. अमनची आई अनिता एका खाजगी कंपनीमध्ये कामाला जातात. 29 डिसेंबरला नेहमीप्रमाणे अनिता सकाळी लवकर उठल्या, अमनला जेवणाचा डब्बा केला आणि त्याला उठून ते आपल्या कामावरती निघून गेल्या. अनिता ज्या ठिकाणी कामाला जातात तिथे मोबाईल घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही, म्हणून त्यांनी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये मुलगा अमनला फोन केला, पण अमनने एकही फोन उचलला नाही. मुलगा कामात असेल म्हणून अनिता यांनी फोन ठेवून दिला. सायंकाळी 4:30 वाजता अनिता घरी आल्या तेव्हा घरामध्ये मुलगा अमनही नव्हता आणि त्याची गाडीही नव्हती. अनिता यांना वाटले कदाचित मुलगा आपल्या मित्रांबरोबर बाहेर गेला असेल, त्यामुळं अनिता आपल्या घरामधील कामामध्ये लागल्या. पण रात्रीचे 9 वाजले तरी देखील अमन घरी आला नव्हता, म्हणून अनिता यांनी अमनच्या मोबाईलवरती कंटिन्यू फोन करायला सुरुवात केली. पण त्याचा फोन आता बंद दाखवत होतं, म्हणून अनिता यांनी अमनच्या मित्रांना फोन केला, नातेवाईकांना फोन केला. अमनची आई, मित्र, नातेवाईक सर्वजण अमनचा शोध घेत होते, पण अमनचा पत्ता काही कुठं लागला नाही. अनिता यांनी आणखीन एक दिवस वाट पाहण्याचं ठरवलं. 29 डिसेंबरची पूर्ण रात्र गेली. 30 डिसेंबर उजेडला तरी देखील अमन काही घरी आला नाही आणि त्याचा फोनही बंद दाखवत होतं. त्यामुळे घाबरलेल्या आईने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गाठलं आणि अमन 29 डिसेंबरपासून बेपत्ता आहे अशी पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी लगेचच अमनच्या आईने दिलेल्या माहितीनुसार तपासाला सुरुवात केली. खबऱ्यांचं नेटवर्क, परिसरामधील CCTV, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने सर्व नेटवर्क ॲक्टिव्ह केले आणि अखेर पोलिसांना अमनच्या मोबाईलचं नेटवर्क मिळालं, तेही लोणावळ्यामध्ये. अमनला शोधण्यासाठी लोणावळ्यामधील पोलिसांची मदत घेण्यात आली. खंडाळ्यातील लोणावळा या संपूर्ण परिसरामध्ये अमनचा शोध घेण्यात आला, पण अमन काही पोलिसांना सापडला नाही. यामध्ये आता अमनच्या कुटुंबातील लोकांची चिंता वाढत चालली होती, कारण की लोणावळ्यामध्ये अमनचा फक्त मोबाईल सापडला. अमन तर अजूनही बेपत्ताच होता. अमन अचानक कुठे गेला, जिवंत आहे की नाही, त्याच्याबरोबर काय घडलं याच्याबद्दल कोणालाही काही कल्पना नव्हती. एका पाठोपाठ एक दिवस निघून जात होते, पण पोलिसांना अमनचा पत्ता काही लागत नव्हता. या प्रकरणामध्ये पुण्यातील गुन्हे शाखेची युनिट क्रमांक 3ची एंट्री झाली आणि तपासाला वेग आला. पोलिसांचं अगोदर टार्गेट होतं, जर मोबाईल सापडला तर अमनही सापडेल, पण तसं घडलं नाही, म्हणून पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्क आणखीन जास्त स्ट्रॉंग केलं आणि अखेर त्यांना अमनचा पत्ता लागलाच. खबऱ्यांकडून पोलिसांना माहिती मिळाली अमनचं अगोदर अपहरण झालं, त्यानंतर 5 ते 6 जणांनी त्याला जिवंत मारलं आणि जी मारणारी मुलं आहेत ती सर्व बेळगावमध्ये लपलेली आहे. पोलिसांनी लगेचच आपली चक्र फिरवली आणि यामध्ये 7 ते 6 जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये 2 अल्पवयीन मुलं देखील होते. पण सर्वात मोठा प्रश्न होता, अमन बरोबर नेमकं घडलंय काय आणि जर त्याला मारलं असलं तर कोणत्या कारणासाठी मारलं, काय झालं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची चौकशी केली आणि उघड झालं ते धक्कादायक सत्य. अमन गचंडची फॅमिली काही दिवसा अगोदरच टिंगरे नगर परिसरामध्ये राहण्यासाठी आले होते. या अगोदर ते पुण्याच्या उत्तम नगर परिसरामध्ये राहण्यासाठी होते. सप्टेंबर महिन्यामध्ये अमन गचंड या मुलाचे प्रथमेश आढळ या मुलाबरोबर काही वाद झाले होते. त्या वादामधून अमन आणि त्याच्या मोठ्या भावाने प्रथमेशवरती कोयतेने वार केले होते. त्या हल्ल्यामध्ये प्रथमेश आढळ हा मुलगा गंभीर जखमी झाला होता.
त्यावेळेस अमन आणि त्याच्या मोठ्या भावावरती पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. पण त्यानंतर हे प्रकरण पूर्णपणे शांत झालं होतं. अमनच्या आईने परिसरच सोडला, उत्तम नगर सोडलं आणि टिंगरे नगर परिसरामध्ये राहण्यासाठी आले. पण या सर्वांमध्ये ती मुलगी कोण होती जिने चॅटिंग करून अमनला कात्रज घाटामध्ये भेटण्यासाठी बोलवलं? गचंड कुटुंब टिंगरे नगर परिसरामध्ये राहण्यासाठी आलं. त्यानंतर अमनचा मोठा भाऊ मुंबईला नातेवाईकांकडे निघून गेला. घरी अमन आणि आई हे दोघंच. अमनने जुन्या सर्व मित्रांचे नंबर ब्लॉक केले आणि मोबाईलमधून डिलीट देखील केले. अमनने जुन्या सर्व मित्रांचे नंबर ब्लॉक केलेच होते, त्यामुळं त्याला जुना कोणताही मित्र संपर्क करणार नाही याची खात्री अमनला होती. पण इंस्टाग्रामवरती अमनला एका मुलीचा मेसेज आला. हा मेसेज एकदम रँडम होता. बघता बघता अमन आणि त्या मुलीमध्ये चॅटिंग सुरू झाली. एकामेकांचे मोबाईल नंबर दिले, फोनवरती बोलणं चालू झालं आणि एक दिवस त्याच मुलीने अमनला कात्रज घाटामध्ये भेटण्यासाठी बोलवलं. 29 डिसेंबरला अमन आणि त्या मुलीची कात्रज घाटामध्ये भेट देखील झाली. दोघंही खेड शिवपुराच्या डोंगरावरती असलेल्या एका मंदिरात गेले. मंदिरामधून दोघंही बाहेर आल्यानंतर अमनला त्याचा एक जुना मित्र मंदिराच्या बाहेर दिसला. त्याने अमनला आपल्या गाडीवरती बसवलं आणि दुसऱ्या जागेवरती घेऊन गेला. ज्या जागेवरती तो घेऊन गेला होता तिथे 5 ते 6 जण अगोदरच होते. त्या 5-6 जणांमध्ये तो मुलगा होता ज्याचे अमन बरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये वाद झाले होते. प्रथमेश आढळ आणि त्याचे इतर जोडीदार तिथंच होते. म्हणजे अमनला ज्या मुलीने इंस्टाग्रामवरतून मेसेज केला होता तो सर्व प्लॅन अमनला फसवण्यासाठी केला होता. ज्या मुलीने मेसेज केला होता ती प्रथमेश आढळची मैत्रीणच होती. पण तिला हे ठाऊक नव्हतं अमन बरोबर पुढे काय घडणार आहे. अमनला त्या मुलांनी मुलीच्या माध्यमातून कात्रज घाटामध्ये बोलवलं. तिथं बोलवल्यानंतर सर्वांनी त्याला घेरलं, त्याच्याबरोबर मारहाण केली. त्याला मारहाण करत असतानाच त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. अमनने सांगितलं, मला बियर प्यायची आणि सिगरेट प्यायची. त्या आरोपींनी अमनला बियर पाजली, सिगरेट पाजली, स्वतःही पिले आणि त्यानंतर तिथे एक खड्डा खाणला. त्या खड्ड्यामध्ये त्या आरोपींनी अमनला जिवंत पुरलं. पण या खड्ड्यामधून अमन जर जिवंत बाहेर आला तर मोठी पंचायत होईल, म्हणून त्या पोरांनी खड्डा पुन्हा खाणला, अमनला बाहेर काढलं. त्यामध्ये एकाकडं ऑपरेशनसाठी लागणारं ब्लेड होतं. त्याच ब्लेडने अमनचा गळा चिरला. पण तरी देखील त्या आरोपींना विश्वास नव्हता अमनचा जीव गेला की नाही. त्यामुळे त्यांनी कोयत्याने त्याच्या मानेवरती वार केले. सर्व आरोपींसमोरच त्याचा तडफडून मृत्यू झाला. तरी देखील ते आरोपी तिथे थांबले नाही. मोठा दगड उचलला, त्याचं डोकं दगडांनी ठेचलं आणि त्यानंतर सर्व आरोपी तिथून निघून गेले. जाताना त्या आरोपींनी अमनचा मोबाईल एका चालत्या ट्रकमध्ये फेकला होता आणि तीच ट्रक लोणावळ्यामध्ये गेली होती, म्हणून त्याचं लोकेशन लोणावळ्यामध्ये दाखवत होतं. तब्बल 9 दिवसांनी म्हणजे 8 तारखेला डोंगरामधून काढण्यात आला. या प्रकरणामध्ये 11 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि सर्वात धक्कादायक म्हणजे यामध्ये काही मुलांचं 18 वर्ष देखील पूर्ण नाही. हे सर्व प्रकरण प्रथमेश आढळणी बदला घेण्यासाठी केलं. अमनला मारण्यासाठी त्यांनी अल्पवयीन मुलांना बरोबर घेतलं. दिवसांदिवस महाराष्ट्राची परिस्थिती एवढी बिघडत चालली की आजकाल अल्पवयीन मुलं गुन्हा करताना किंवा हत्या करताना थोडंही घाबरत नाहीत.